शिरोळ तालुक्यातील लाटवाडी इथं शेतजमिनीची मोजणी, वहिवाटीचा रस्ता व ट्रॅक्टरनं नांगरणी केल्याच्या आणि शेतात ट्रॅक्टर फिरवल्याच्या कारणावरून 2 गटात झालेल्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान एका बाजूच्या 5 तर दुसऱ्या बाजूच्या 6 जणांवर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले. सुभाष सिंधू खोत वय 60 राहणार खोत वसाहत लाटवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय तुकाराम खोत, महावीर मल्लू खोत, विठ्ठल उर्फ सुनील लक्ष्मण खोत, रामचंद्र लक्ष्मण खोत व सागर नारायण खोत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतात ट्रॅक्टर फिरवल्याचा जाब विचारल्याच्या रागातून आरोपींनी संगनमत करून सुभाष खोत व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत लाकडी काठीनं मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर विजय तुकाराम खोत वय 38 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सुरेश खोत, राकेश बाबू खोत, महादेव राजगोंडा पाटील, सुभाष सिंधू खोत, मल्लू सिंधू खोत व गणेश सुभाष खोत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार जमिनीच्या मोजणीच्या वादातून वहिवाटीच्या रस्त्यावर ट्रॅक्टरने नांगरणी केल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ केली. तर संशयित आरोपी सुनील खोत व राकेश खोत यांनी इलेक्ट्रिक बॅटरीचे शॉक देऊन विजय खोत यांना जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या आई मंगल खोत यांनाही शॉक देण्यात आला. तसेच महादेव पाटील यानं दांडक्यानं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय. मराठी एसनीसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.